कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप यांची युती तसेच दोन्ही ठाकरे बंधू यांची देखील युती झाली असताना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने देखील एकत्र येत आघाडीची घोषणा केली आहे। हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी दिली। खासदार सुरेश म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रवक्ते महेश तपासे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, प्रदेश सचिव ब्रिज दत्त, सचिव नवीन सिंग, मुन्ना तिवारी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांची बैठक पार पडली। या बैठकीत काँग्रेसला 55 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 40 जागा तसेच वंचितसाठी उर्वरित जागांचा विचार सुरू असल्याचे यावेळी पातकर यांनी सांगितले। दरम्यान यावेळी शिवसेना भाजपाची युती झाल्याने नाराज झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा सरचिटणीस निशा सिंग आणि भाजपा कल्याण पूर्व सरचिटणीस सूरज इंगळे यांनी पातकर यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। आज आमचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बरोबर महाविकास आघाडीची सकाळपासून बातचीत चालू होती आणि ती अत्यंत आनंदात खेळीमेळीने आम्ही ती पूर्ण केली आणि माननीय खासदार बाळामामा म्हात्रे त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेशजी तपासे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडारशेठ पाटील, आमचे काँग्रेसचे ब्रिज किशोरजी दत्त प्रदेश महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, त्याचप्रमाणे दुसरे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस नवीनजी सिंग, महिला आमच्या पदाधिकारी रत्नप्रभा म्हात्रे ज्यांच्याकडे निवडणूक प्रचार याची जबाबदारी आहे, असे आम्ही सर्व मंडळी बसलेलो। बराच वेळ आमची सगळी सकारात्मक चर्चा होऊन अनेक जाग्यावरती आमची चांगल्या प्रकारचे बोलणी होऊन या ठिकाणी साधारणतः काँग्रेसला 50 ते 55 सीट, राष्ट्रवादीला साधारणतः 45 सीट, त्यानंतर आमच्या सोबत येणारे एक घटक पक्ष आहे त्याच्यासाठी देखील राखीव कोटा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे। शिवसेनेसोबत आम्ही बोलणी केलेली, परंतु त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स व्यवस्थित आलं नाही। बघूया अजून एखादा दिवस घडामोडीला येऊ शकतात, आलं तर आमचा काही सकारात्मक दृष्टिकोन आहे, नाही तर आमची आघाडी झालेलीच आहे। आता ज्यांनी त्यांनी आघाडी करताना ज्यांनी त्यांनी विचार करायला पाहिजे। आम्ही सकारात्मक भूमिका मांडलेली, परंतु जर त्यांच्याकडनं रिस्पॉन्स ज्या पद्धतीने यायला पाहिजे ते न आल्या कारणाने नाईलाजास्तव आम्ही आमचे शरद पवार चंद्रजी यांची राष्ट्रवादी पक्षासोबत आज आमची आघाडी ठरलेली आहे। निश्चित आनंदाचं वातावरण आहे। आपण बघितलं असाल की आमच्याकडे 265 उमेदवारी आज झालेले, मुलाखतीच्या दिवशी तुडुंब गर्दी होती। आता देखील उमेदवार आता शॉर्टिंग चाललंय, सगळ्यांना तर आम्ही देऊ शकत नाही, कारण शेवटी आता आघाडी केलेली आहे, त्या आघाडी धर्म पाळायला लागतो। या अनुषंगाने आम्ही जे 55 जागा जो साधारणतः आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही जाहीर करणार आहोत। 1-2 ठिकाणी आमची काही बातचीत राहिलेली आहे, जर व्यवस्थित झाली तर ठीक, नसेल तर आम्ही मैत्रीपूर्व तिथे लढत करू।